पोरीला कंडक्टर म्हटले एका मुलीला, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ती म्हणे का हो काका, असं का म्हटलं तुम्ही? ते म्हटले नाही नाही, मला तुझ्याकडे पाहून खरंच असं वाटतंय की तुझ्या हातातला मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. अहो पण ती म्हणे असं म्हटलं का? ते म्हणत बाई तू या गाव जाऊन 1 तास झाला, म्हणूनच मला असं वाटलं तुला खूप प्रगती करायची, अजून जीवनात खूप पुढे घेऊन जाईल तुला. अरे जिला त्याच्या नादात आपल्या गावाचं भान राहिलं नाही, पण बोलतोय कोण्या भावनेनं समोरचा हे कळायला पाहिजे. हे कळायला सुद्धा बल लागतं आणि बोलायला सुद्धा बल लागतं. म्हणून मनुष्याकडे बल असावं. देव नायमात्मा बलहीन लभ्यते, बलहीन माणसावर देव कृपा करत नाही. बरं बरं, एखादा म्हणेल माझ्याकडे बल आहे, कशा कशाचं आहे? नाही कर्मना, केवळ कर्माच्या बलानं देव कृपा करत नाही. चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. शुद्ध अंतःकरणाकरता कर्माचं बल आहे. तुम्हाला ते देव मिळवण्याकरता, देवाची कृपा मिळवण्याकरता कामाला येणार नाही. बरं पुढं नाही प्रजया, एखादा म्हणेल मला खूप मुलं आहे बुवा, देवाची कृपा होईल. अरे 60,000 पोरं होते सगर राजाला, 60,000. रांगोळी झाली राख, जळत होते 60,000 पोरं कपिल मुनींच्या आश्रमात. त्याच कुळामध्ये राजा अंशुमान झाला, त्याच कुळामध्ये राजा दिलीप झाला, त्याच कुळामध्ये राजा भगीरथ झाला. तेव्हा 60,000 पोरांच्या उद्धाराकरता गंगा माता आणली. म्हणून नाही प्रजया, नाही कर्मना, नाही प्रजया, नाही धनेन वहा. केवळ धन मिळवलं म्हणजे परमात्म्याची कृपा होत नाही. 7 कोटी घरं होती रावणाकडे सोन्याची. कसं मिळवलेलं होतं ते? कष्टाचं होतं का? अनितीनं मिळवलेलं धन कधी देवाची कृपा मिळून देत नाही, नाही मिळून देत. भगवान महादेवाच्या लग्नात कुबेर महाराज आले, त्यांनी भगवान शंकराला विवाहाची भेट म्हणून घर बक्षीस दिलं. घर. भगवान महादेव म्हटले मला नको, घर एक माणसानं कष्टाचं घेतलं पाहिजे, स्वतःच्या मेहनतीनं आपल्या बुद्धीनं मिळवावं, तेव्हा धन घ्यावं. तसं धना कोणाचं फुकट घेऊन, 1 रुपया सुद्धा फुकाचा आपल्या कोणाच्या खिशात येऊ नये. आला तर तो आपल्या खिशातले कष्टाची घेऊन जात असतो. धनामागे ते अनर्थ घेऊन येतात. भगवान महादेव म्हटले आम्हाला कोणाचं घर नको. पण तिथं पार्वती माता ऐकत नाही. हो म्हणे तुम्हाला काय करतं, लक्ष्मी चालून आली, घ्या, नाही म्हणू नका, तुम्ही लय भोळे. तेव्हापासून ही पद्धत आहे या देशात, या विश्वात. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तिथं प्रत्येक जणाची बायको नवऱ्याला भोळच म्हणते. तुम्ही लय भोळे, तुम्ही लय भोळे. मला माई बायको एक दिवस म्हटली तुम्ही लय भोळे, लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे. तुम्ही साधे बाजारात जरी गेले तरी तुम्हाला माणसं फसवतील, तुम्हाला कोणी फसवू शकते. म्हटलं माझ्याही लक्षात आलंय आता हळूहळू की मला कोणी फसवू शकते, पण फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. तिथून सुरुवात झाली. ती म्हणे घ्या, चालून आली लक्ष्मी, घेतली, घर घेतलं ते. पण भगवान महादेव म्हटलं मी तसा राहायला जाणार नाही, वास्तुशांती करू. ब्रह्मदेवाला बोलवायला गेले, म्हटले आमच्या घराची वास्तुशांती करून द्या. ते म्हटले मला वेळ नाही, आमच्या पोराला न्या. ते म्हटले पोरगा नको, नातू न्या. नातू नको, रावणाला न्या. भगवान महादेवाच्या घराच्या वास्तुशांतीला रावण महाराज आले. रावणाच्या हातून वास्तुशांती झाली. आता वास्तुशांतीचा विधी पूर्ण झाल्यावर भगवान शंकर म्हटले आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागेल. सांगा देवा काय पाहिजे? तो म्हणे हे घर ज्याची वास्तुशांती केली ते. भगवान महादेव म्हटले गड्या जेथेची कृपा लाही जे वरू तेथेची म्हणे वे विचारू. तरी मी का भस्मासुर अर्जुन म्हणे हा भस्मासुरासारखाच निघाला. बरं बाबा देऊन टाकतो. बायको म्हणे अहो तुम्हाला काही कळतं का? तो भगवान महादेवाने सांगितलं मी काय सांगितलं होतं तुला, फुकाटचं घर घेऊ नये. ते आता फुकट मिळवलेलं होतं, आणलं त्या भावात चाललं, काय त्रास करून घेते, जाऊ दे. पण ज्या भावात आणलं त्याच भावात द्यायला लागले. पण त्यानं काय कष्टानं मिळवलं होतं का होते? कोणी? रावणाने. कुबेरानं दिलेलं सोन्याचं घर ते रावणाला दिलं, लंका रावणाची झाली, पण फुकटात मिळवलेली होती. परिणाम त्याच भगवान महादेवाला मारुतीराय बनावं लागलं आणि शेपटीनं लंका पेटून द्यावी लागली. जेव्हा ती लंका पेटत होती तेव्हा धूर तिचा देहूत निघत होता. जाळी एली लंका, जाळी एली लंका, जाळी एली लंका, जाळी एली लंका. धन्य धन्य म्हणे तू, धन्य धन्य
जाळी लंका जळाली ना, जशी आणली होती तशी गेली. म्हणून नाही प्रजया नाही कर्मना नाही धने नवहा. मग देव कृपा करतो कोणावर? त्यागे न एके अमृतत्व मानशु. ज्याच्या अंतःकरणामध्ये मिळवलेल्या द्रव्याबद्दलचा थोडासा त्याग आहे, झालेल्या प्रजेला अर्थात जी मुलं झाली ती पारमार्थिक व्हावी ही संकल्पना आहे. 2 आणि तिसरी गोष्ट ज्याचं कर्म जगाच्या हिताचं आहे, देव त्याच्यावर कृपा करतो. आणि या तीनही गोष्टी जर पाहायला मिळत असतील तर या पाटील परिवाराकडे नामदार गुलाबराव पाटलांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, पण तिन्ही गोष्टीचं सूत्र जीवनामध्ये मोजल्यामुळं परमेश्वराची कृपा झाली. विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे. ज्ञानोबा राय म्हणतात, आता 4 तारखेची वाट सगळ्यांनाच आहे. प्रत्येकाला असं वाटतं विजय माझा झाला पाहिजे, विजय माझा झाला पाहिजे. पण ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, विजयश्रीच्या पाठी एकुची बैसे. विजय कोणाचाही होत नाही, कोणीतरी एखादा असतो. 10 जण युद्ध देवळ्या मारलेले असले तर विजय एखादा होणार आहे, पराभव 9 जणांचा होणार आहे. देवानं ठरवलं तत्र श्री विजय भोतीर ध्रुवार नीतीत, जिथे परमात्मा आहे तिथे विजय. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, परमात्म्याला कौल द्यावा लागतो. देव एकदा ठरवलं यावर कृपा करायची तर त्या कृपेच्या आडवा सखा भाऊ जरी आला देवाचा तरी देव त्याला माग पुढं पाहत नाही. मी तुम्हाला प्रसिद्ध उदाहरण सांगतो. टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ना एकदम तुमची गर्दी पाहून असं वाटतं तिकिटावर ठेवायला पाहिजे होतं आपण. पुरुष म्हणणे, वराडणी कशा बसल्या दाटून दाटून. काय आनंद आहे. माता भगिनी किती मोठ्या संख्येनं आल्या. ऐका, वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. कोण येतो घरामुच्या कशाला? अरे काय ज्याचा त्याला नाही धंदा तो कोबर आहे म्हटली तर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे. तसं कोणी कोणासाठी येत नाही. ज्या अर्थी माणसं येत असतील त्या अर्थी ते आपल्या करता नाही, परमेश्वरा करता आलेली. आणि जुन्या महिला खूप आहे कीर्तनाला. बघा तुम्ही, जुनी माणसं कीर्तनाला अजूनही खूप आहे. दया हा धर्म आहे वारकरी संप्रदायात अजून सुद्धा. पूर्वीचे माणसं जाता हळूहळू हळूहळू आपण सगळे निष्ठूर होत जाऊ इथून पुढं. आजही झालो. 20 वर्षाच्या अगोदरच्या माणसात बुजुर्ग लोकांमध्ये आपल्यापेक्षा फरक जाणवतो तुम्हाला. तुम्ही आपल्या आजी आजोबांचं जीवन पहा. अहो, शेताला जायची माणसं तरी वाकड्या दांड्याचे 2-4 कणस घरी घेऊन यायचे, ज्वारीचे आणायचे की नाही. ते वाकड्या दांड्याचे 2-4 कणस आणले की मारुतीरायाच्या मंदिरात त्या जुन्या माणसानं त्या म्हाताऱ्याने ते कणस खोसून ठेवावे. कशाला? आपण म्हणायचं आजोबावर काय काम आहे त्या कणसाचं तिथं? अरे पोरा, तुला कळत नाही का? आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाखरांना अन्न भेटणार नाही. बघ, पाखरं गोळा होतील मारुतीरायाच्या दरबारात. हळूहळू पाखरांनी वैशाख महिन्यामध्ये त्या मारुतीरायाच्या दरबारात गोळा व्हावं. एक एक दाना ते ज्वारीचा तोडावा आणि जवळच कुठेतरी पाणी प्यावं. वाकड्या दांड्याच्या कणसातला ज्वारीचा दाना ज्यावेळेला पाखराच्या पोटात जायचा ना पळादीकर, त्यावेळेला तुमच्या माझ्या आजोबाला असं वाटायचं माझ्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराचा नाही हो, पांडुरंगाच्या पोटात चालला. इतका आनंद होत होता त्या लोकांच्या मनात. ही दया होती पूर्वीच्या लोकांच्या अंतःकरणात. आज ते नाहीये. किड्या मुंग्यासारखी माणसं मारायला लागली रोडवर. अपघात जर झाला तो कोणी पाहत सुद्धा नाही तुमच्या माझ्याकडं. किड्यासारखं माणसाचं मरण झालं. रक्ताच्या थारड्यात पडलेल्या माणसाला कोणी उचलून गाडीत टाकायला तयार नाही. निर्दयी झालं जग. माणसाची किंमत किड्यासारखी झाली. पण या महाराष्ट्रामध्ये किड्याची किंमत काय होती? विचारा आपल्या आजीला, विचारा आपल्या आजोबाला. मृगाच्या नक्षत्रामध्ये आज 1 जून आहे. 7 जूनच्या पुढे जर मृगाचा किडा निघाला आणि तो जर आमच्या आजीनं पाहिला तर आमची आजी सगळ्या नातवंडांना घेऊन, सोनाना घेऊन त्या किड्याच्या मागे पळत होती. सोनेला सांगत होती, आण कुंकाचा करवंडा, आण हळद, आण औषध, आण तिलक. अख्खा परिवार किड्याच्या माग. अगं आजी, किडा आहे का तो? अरे पोरा, तुला काय कळतं बाळा? चल चल, आपण शेतकऱ्याची पोर आहे, तो मृगाचा किडा आहे. हळद अक्षत कुंकू घालावं, त्याच्यावर औक्षण करावं आणि अख्ख्या परिवारानं त्या किड्याच्या पाया पडावं. मृगाच्या किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणाऱ्यांची आपली संस्कृती आहे आणि ती आपल्याला मान्य करावी लागेल. आपण भावनिक देशात जन्माला आलो महाराज. धो 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 पाऊस चालू झाला आणि मालकीन म्हणते जेवून घ्या मालक, ताट वाढलं तुम्हाला. अगं पण गोठ्यात कुत्र बांधलंय,
त्याला अजून पाणी नाही, त्याला अजून भाकरी नाही, आपल्या गायी आहे, आपल्या म्हशी आहे गोठ्यात. बायको म्हणते अहो रात्रभर कुत्र उपवाशी राहिलं तर काय मरणार आहे का? थोबाळ फोडील तुझं, आण कुत्र्याची भाकरी. कुत्र्याची भाकरी आणली, बनेनातून आत घातली, अख्खा पाण्यात भिजत गोठ्यात गेला. शेतातल्या सगळा भिजलेला होता, पण भाकरी पोटाशी धरली होती कुत्र्याची. भाकरी काढली पोटा जोडून बाहेर आणि कुत्र्या पुढं फेकली. पाळदीकर जेव्हा त्या कुत्र्यानं चट चट मालकाचा हात चाटून ती भाकरी खायला सुरुवात केली, त्यावेळेला तुमच्या माझ्या आजोबाला असं वाटायचं माझी भाकरी कुत्र्याच्या नाही ओ पंढरीच्या देवाच्या पोटात चालली की काय. इतक्या दयाळू होते राव माणसं. सुपात ज्वारी करणाऱ्या बाईनं मुठभर ज्वारी पक्ष्यांच्या झोत्यात फेकावी. आता राहिली ती दया? इथं माणसाला कोणी पाणी पाजत नाही. दया नावाचा धर्म नाही. आहे तिथून खाली यायला कोणी तयार नाही. विनयानं जगायला, घाबरत जगायला, पापाला बापाला घाबरायला या जगात कोणी तयार नाही. सब चुतो की बाजार में फतरों का व्यापार चल रहा दुनिया में. निर्दयी झाली माणसं. म्हणून जन्माला आलोय, दिवसभर इतकं चांगलं वागू की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करू की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे. तारुण्य इतकं सुंदर वेचू की म्हातारपणानं आनंद दिला पाहिजे. आणि मानवी नरदे घेऊन जन्माला आलो तर दीन होऊन देवाच्या कृपेची इतकी आतुरता लावून घेऊ की एक दिवस त्या भगवंतानं निष्काम भावनेनं आपल्यावर कृपा केलीच पाहिजे. एवढंच ठरवा, शिकवा, तुमच्या मुलाबाळांपर्यंत ही पोचवा. एवढं कठीण झालंय. कृत त्रेता द्वापार आणि कली जितकं आयुष्य कमी झालं त्याच्या हजारो पटीनं माणसाचे विचार कमी झाले. सख्या बहीण भावाचे लग्न लागायला लागले. आपल्या परंपरेत ऐकलं नव्हतं कधी हे. ज्या पुण्याला सरस्वतीचं माहेरघर म्हणायचे, या पुण्यात पाठवा बा पोरं. 10:30-11च्या पुढची शहरं पहा तुम्ही, पाहू शकत नाही आपण. कुठंतरी माणूस दारू पिताना दिसायचा, आता रोडला पोरी तुम्हाला दारू पिताना दिसतील. हे वार जळगावात आलंय, वार पुण्यात आलंय, वार धुळ्यात आलंय. आपल्या घरात घुसू नये याकरता ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, तुमच्या पोरांचे मायबाप बनवा. त्याशिवाय तुमच्या पोरांना कोणी तारू शकत नाही. पाडदीकर विशाल महाराज खोलेला वाटलं पाहिजे माझ्या पोराच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. त्या वैभवलक्ष्मीच्या पोत्या ठेवून द्या. आता वैभवलक्ष्मीची पोथी वाचून या देशातली कोणती बाई श्रीमंत झाली नाही. तुमच्या गावात एखादी बाई असेल तर त्या बाईचं नाव मला सांगा, मी माझ्या गावात पुतळा बांधतो त्या बाईचा. पोथी वाचून, अरे पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरी दान केल्या असत्या. पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहिल्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचून तुमच्या पोरांची वैचारिक पातळी वाढवा, क्रांती होईल. हा मुक्ताबाईचा जिल्हा आहे. 16 वर्षाची या जिल्ह्यातली एक बाई साडी नेसून आई पुढे गेली. आई कशी दिसते का मला साडी? छान दिसते बाळा. मी नेसू साडी? अगं लग्न झाल्यावर नेसायचंच आहे बाळ. नाही नाही मला आता आवडते, नेसू? हा नेस. 16 वर्षाची बाई साडी नेसून मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम प्रवासाला लागली. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचा उत्तरार्ध सुरू झाला त्यावेळेला सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुक्ताबाईची लेक म्हणून या उत्तर महाराष्ट्रातली एक प्रतिभा नावाची पोरगी प्रतिभाताई पाटील म्हणून या देशाची राष्ट्रपती झाली. होत नाही. सामान्यासारखं जीवन जगून मोठं होता येत नाही. सहज होता येतं. वृत्ती असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे परमेश्वरावर. म्हणून द्या, लवकर द्या. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा ऐका
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 सांगावया आले माई माझे नाव 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 आले माई माझे नाव आले माई माझे नाव निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 सांगावया आले माई माझे नाव 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 हा शकून पोचवा आता हाऊस नाही राहिली पण प्रामाणिकपणानं सांगतो ज्यावेळेला कीर्तनाला आरंभ करतो आई साहेबांची आराधना रे यातले 2-4-5 पोरं माळकरी व्हावे वारकरी व्हावे व्यसन सोडावी खरी शुभेच्छा माननीय मंत्री महोदयांना तेव्हा असेल ज्या दिवशी इतक्या मोठ्या माणसाची मुलं मांड्या घालून कीर्तनाला बसतात आपण आदर्श घ्यावा त्या परिवाराचा त्या कुळाचा त्या शिक्षणाचा आपण सुद्धा अत्यंत विनयानं सदाचाराचं जीवन जगून साहेबांना शुभेच्छा देऊया सदाचारी साहेब तुमचा एक कार्यकर्ता म्हणून शर्मेनं तुमची मान कधीच खाली जाणार नाही इतका स्वच्छ इतका निकोप आणि आनंदी जीवन जगणारा माननीय गुलाबराव पाटलांचा कार्यकर्ता असेल असा विश्वास असला पाहिजे ना या आदरणीय साहेब रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा पंढरीनाथ आदी शक्ती मुक्ताबाई विठ्ठल करुणेनं परमात्म्याकडे गेलो की त्यानं आपल्यावर कृपा करावी तुम्हाला मी महाभारतातलं उदाहरण सांगत होतो गोड आहे दीन बहु आवडती देवाला दीन आवडतो प्रार्थना करणारा आवडतो भारतीय महायुद्ध ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला परमात्म्याकडे मदत मागायला 2 माणसं गेली त्यातला पहिला दुर्योधन आणि दुसरे अर्जुन महाराज नीट ऐकलं तर कळेल ऐका भगवंतानं प्रत्येकाला ऐकून घेतलं नारायणी सेना दुर्योधनाला दिली आणि उरलेला परमात्मा अर्जुनाने घेतला सैन्य मिळाल्याचा आनंद होता दुर्योधनाला मला सैन्य मिळालं ते सैन्य निघून गेल्यावर परमात्म्याने अर्जुनाला म्हटलं अर्जुना हार तो निश्चित है तेरी तू हारणार आहे हार तो निश्चित है तेरी क्योंकि माखन तो दुर्योधन ले गया छाछ बची तेरे पास अरे यार ताकाला काय करतं लोणी तो घेऊन गेला पण भगवंताजवळ अत्यंत विनयानं अर्जुनाने हात जोडले परमात्म्याला म्हटला प्रभु जीत तो निश्चित है मेरी क्योंकि दिनों का हो मैं दास माखन दुर्योधन ले गया पर माखन चोर है मेरे पास अरे काय करतं त्या लोण्याला हा जगन्नियंता माझ्या सोबत आहे ना परमात्मा ज्याचा विचार स्वच्छ आहे ज्याचं ध्येय स्वच्छ आहे आणि ज्याचा अवतारच कृपे करता झालेला आहे परमात्मा म्हटली तू कीर्तनकार होतास का रे आधी चांगलं गोड बोलतोय अरे तुला विजयी करणं इतकं सोपं नाही तुला काय माहितीये विजयाकरता काय काय प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते तर म्हटलं देवा मी हारलो तर इज्जत तुझी जाईल मी हारायला घाबरत नाही रे पण हात जोडणाऱ्या पुढं विनयानं करुणा भाकणाऱ्या पुढं पराजयाला तू पाठवलं अशी तुझी चर्चा होईल अरे जिथं हक्काच्या बायकोला माणूस लोकांचा स्पर्श करू शकत नाही देवा तिथं दुसऱ्याची बायको भर सभेत ज्यानं फरफटत आणली त्याला विजयी करतं का कोण देव म्हणले रे तुला
तुला आम्हाला विजयी करायचंय, लक्षात ठेवा. आम्ही धर्माच्या बाजूने चालणारी माणसं आहे. तुला आमच्या बाजूने कौल द्यावा लागेल. आम्ही पराभव पचवून घेऊ, पण तुझं काय. तेवढ्या तसं घडलं. मी तुम्हाला भक्ताच्या कृपेच्या आड आलेला सक्का भाऊ जरी असला तरी देव कसा बाजूला करतो सांगत होतो. पुढे दुर्योधन घरी गेला आणि मामाला सांगितलं, जेवढं महाभारतात घडलंय तेवढं सगळं आज घडताना दिसतंय. हे आधी कुठेतरी घडलेलं आहे. स्वतः दुर्योधनाने सांगितलं की मामा आपण सैन्य घेतलं आणि परमात्मा रे, भगवान रे, म्हटलं तो दिला कोणाला? अर्जुनाला. अरे त्याला कशाला त्याला दिलं? त्याचं डोकं तुला काय माहिती दुर्योधना? त्याला घ्यायला पाहिजे होतं ना आपल्या ताब्यात. आता तू माझा ऐक. युद्धामध्ये भेदनीती वापरली जाते. साम, दाम, दंड आणि चौथ्या क्रमांकाची नीती, तिला भेदनीती म्हणतात. म्हणजे भेदनीती सांगतो तुम्हाला. समजा माझ्या विरोधात विनोद भाऊ तुम्ही उभे राहिले. तुम्ही राहणार नाही माझ्या विरोधात उभे, मीच राहणार नाही तर तुम्ही कसे राहणार? पण राहिले. आमची लढत चांगली रंगली. पण त्या शेखर भाऊकडं 4000 मतदान गठ्ठा आहे. तुमचं दोघांचं जरा बरं चाललंय. आता मला असं वाटतं शेखर भाऊची मतं मला मिळाली पाहिजे आणि विनोद भाऊला असं वाटतं शेखर भाऊची मदत मला झाली पाहिजे. भेदनीती कशाला म्हणतात? महाभारतानं शिकवली. व माझा हा प्रयत्न असेल, मला नाही शेखर भाऊची 4000 मतं मिळाली तरी चालेल, पण विनोद भाऊला मिळू नये. मग त्याकरता मला जे करावं लागतं त्याला भेदनीती म्हणतात. परमात्म्याची मदत दुर्योधनाला आता होणार नाही का? कारण तो अर्जुनाच्या ताब्यात आहे. पण अर्जुनाला देवाची मदत होणार नाही याच्याकरता काय केलं पाहिजे? देवाचा भाऊ फोडला पाहिजे. दुर्योधनाचा तो सासरा. बरोबर सांगितलं दुर्योधनाला, तू जा तुझ्या सासऱ्याकडून जरा हातबीत जोड, 2-4 शब्द बोल. गेला. मामा तुमच्या पोरीच्या आता कुंकवाचा प्रश्न आहे, तुम्ही जरा आमच्या पदरात या, आमच्या पक्षात या. तुम्ही जर इकडे आले तर आमचा विजय होईल. करा कृपा जरा, तुमचा हा अपमान आम्हाला सहन होत नाही हो. आता बलराम दादा म्हटले, मलाही जरा माझा अपमान नजरेला येतोच आहे बरं का, मी तुमच्याकडून येतो. दादा तिकडे गेले, बलराम दादा. आता मजबूत बाजू झाली. काय महाभारतानं काही संतांनी प्रमाण दिले त्या प्रसंगावर. आता स्वक्का भाऊ गेल्यावर दादा परमात्मा जरा हातबल झाले. आता कसं करायचं? अर्जुनाचा विजय झाला पाहिजे. देवा अरे तुझा भाऊ गेलाय बरं का, दगा फटका नकोय आम्हाला, आम्ही विश्वास ठेवलाय तुझ्यावर, आम्ही निष्ठेनं जगणारी इमानदार माणसं आहोत, प्रामाणिक माणसं आहोत, तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आमच्या जवळ राहून आमचा काटक नाही, आमच्या पदरात आला पाहिजे, धर्माच्या बाजूने विजय झाला पाहिजे. भगवान म्हटले थांब जरा, करू काहीतरी. दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक होती आणि त्या आढावा बैठकीत देवानं त्याचा एक सेवक पाठवला आणि सांगितलं, जा आमच्या दादाला फक्त जरा इशाऱ्याने बाहेर बोलव, आवाज द्यायचा नाही बरं का, इशाऱ्याने बाहेर बोलवायचं. शांत बैठक, आवाज द्यायचा नाही. आणि काय म्हणायचं? माझा भाऊ बाहेर आला बलराम दादा की त्यांना सहज फक्त त्यांच्या कानाजवळ, लोकांनी तुझ्याकडे पाहिलं पाहिजे, हा त्याच्याशी बोलतोय, कानात जाऊन बोलायचं, तुमची तब्येत कशी काय बुवा? अरे म्हणे तिथं जाऊन तुमचा भाऊ नागर काढेल ना, मला मारेल ना, जीव घेईल ना माझा. तू विचार रे म्हणे, तू काय बोलतोय त्याच्याशी घेणं नाही, फक्त तू त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. आणि तू त्याच्याशी बोलताना त्या सभेने, त्या आढावा बैठकीतल्या प्रत्येकाने तुला पाहिलं पाहिजे. बरं पुढं काय विचारू? काही नाही विचारायचं, गोळाचा भाव काय चालू आहे मार्केटला, शेंगदाण्याचा भाव काय चालू आहे. बर बर. तो सेवक गेला. टासनी पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती. पाडदीकर तुम्हाला काय सांगा. तिथं बलराम दादा बसलेले, चर्चा चाललेल्या, तुमच्या भागात काय, तुमच्या भागात काय, तिकडं काय चाललंय, तिकडं काय परिस्थिती. एकदम काटेकोरपणे जबाबदार नागरिक म्हणून दुर्योधन तिथं पाहत होता, काय चाललंय बा. आणि तेवढ्यातच सेवक आला. दादा, हा
सगळे पाहायला लागले, पाहो कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस आहे, माणूस कृष्णाचा आहे. हो आपण तो म्हणूच. बलराम दादा फक्त शरीराने इकडे. दादा गेले बा उठून तिथं. काय रे? ते म्हटले जरा मला भगवंतानी पाठवलं. हा सांग. काय नाही, तुमची तब्येत कशी काय? मुंडको तोडून म्हणेल का हा टाइम आहे का तब्येत विचारायचा? मोर का ते संशय ना पाहतील ना माझ्याकडे. झालं का तुझं काम? मालक मूर्ख सेवक मूर्ख रे म्हणे बलराम दादा. म्हटलं आमचा भाऊ, आता देवान मोठा भाऊ. नाही नाही म्हणे अजून विचारायचं राहिलं. दादा ते परमात्मा म्हटले गुळाचा शेंगदाण्याचा भाव काय विचारून येतो. दादा मोडकच तोडी म्हणेल का? चल नी काढून दिला. आणि त्या सभेमध्ये त्या आडवा बैठकीत दादा येऊन बसले. दादा बसले, कोणीच बोलत नव्हतं. पण त्यांना वाटलं खेळ झाला गड्या सगळ्या. पण तरी एकानं धाडस केलं. दादा कोण होतं? ते म्हटले कृष्णाचा माणूस. पाहिला आम्ही. काय म्हटला? मूर्ख आहे तो. तब्येत कशी म्हणे. काय दादा तब्येत विचारीन काय या टाइमात कोणी? काय बोलता तुम्ही? हा टाइम कसा? खरं बोला दादा. दादा आमचा तुमच्यावर विश्वास आहे, खरं बोला. अहो खरंच सांगतोय. तो गोळाचा शेंगदाण्याचा भाव विचारत होता. दादा खरं बोला. दादा म्हटले मी खरं बोलतोय. शेवटी एक म्हटलाच. दादा मला असं वाटतं तुम्ही फक्त शरीराने इकडे, मानानं तिकडे. आता अजित दादा आपले ते बलराम दादा, हो एकदम चुकून नाव आलं ते माझ्या. ते साहेब ते तुमच्या वातावरणात आल्यामुळे परिणाम झाला ना माझ्यावर. बलराम दादा बलराम दादा बलराम दादा बलराम दादा. आता बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. बलराम दादा म्हटल्याकडे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन युद्ध करून राहिलो आणि तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. आग लावा तुमचं युद्ध तुम्ही करा, मी चाललो. उचललं कमंडलून गेले ना दादा तीर्थयात्रेला. पाहता काय पाडदेकर विजय धर्माचा झाला. अर्जुन महाराज विजयी झाले. अरे देवानं ठरवलं याला विजयी करायचं. सक्का भाऊ आडवाला होता बलराम नावाचा. दादा काढून दिला. घ्या पुरावा. माझ्या तुकोबऱ्यांनी पुरावा दिला. नसाहेची बंधू पांडवा पार का. नसाहेची बंधू पांडवा पार का. दुराविलास का. दुराविलास का. नसाहेची बंधू पांडवा पार का. नसाहेची नीतिमत्ता जिथं असेल तिथं देव कौल देत असतो. लक्षात ठेवा. नात्यात देव कौल देत नाही. नाही नाही हा माझा भाऊ आहे. आता माझा भाऊ भाऊ कुठं काढला? इथं देव आहे तो. दुराविला सखा बळीभद्र. भक्ताला पाहलं आणि त्याच्यावर कृपा केली. अरे जो कृपेच्या आड आलेल्या सख्या भावाला बाजूला काढून देतो पाळदीकर, त्याच्या पुढं झोडी पसरा.
एकदा त्याच्या पुढे जोडी पसरली, परमात्म्यानं तुम्हाला तळ हातावर घेतलं ना, जगातल्या कोण्याच माणसाला तुम्हाला भीक मागावी लागणार नाही. का? कारण दीन जोडी पसरून ज्या वेळेला देवाच्या दारात येतो त्यावेळेला त्याच्यावर कृपा करणं हा त्याचा स्थायी भाव आहे. आणि त्याचाच परिचय तुकोबरे अभंगाच्या पहिल्या चरणात करून देत आहे. कृपावंत किती, 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 किती कृपावंत प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबरे बोलले. दीन बहु आवडती, त्याला एकदा दीन या पदामध्ये त्याचा उपासक बसला, बस संपलं. त्याच्यावर कृपा करणं हे परमेश्वराचं कर्तव्य आहे. फक्त त्यानं जावं. नामनोस्मी यावते शक्ती पापरणी रहरणी रे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. तो कळत नाही हो, नामसाधनेच्या बलावर काय ताकद भक्तानं निर्माण केली, शेवटपर्यंत कळू देत नाही. महर्षी व्यास महाभारतामध्ये बोलतात, आचार्य बोलतात, विवेक चुडामणीत बोलतात, श्रुती मातेनं तेच सांगितलं. कळत नाही. मधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागप सुरगुरुर विस्मय पदम. पुष्पदंताच्या मुखातला श्लोक आहे हा. एका राक्षसाकरता म्हटलेला, राक्षसाने भगवान महादेवाकरता म्हटलेला श्लोक आहे. ममत्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमथन बुद्धिर व्यवसिता. देव कळाला अशी ताकद तुमची माझी नाही, पण हात जोडून विनयानं त्याच्याकडे गेलो आणि दीन या पदात बसलो. साधं सांगतो ना तुम्हाला, जो मनुष्य आहे त्या पदावरून खाली आला, दीन झाला, समाज त्याच्या पाठीमागं उभा राहतो. तो तर देव आहे. घरातली सासू थोडंसं खाली यावं लागतं सासूला. कीर्तनात बसलेल्या ज्या सासूला असं वाटतं सून सेवा करत नाही, सूनबाई सेवा करत नाही, तुमचा मुलगा तुमची सेवा करायला यात नवल नाही, ते आपलं रक्त आहे. पण परकेची पोरगी 2 दिवस झाले आपल्या घरात आली, मायबाप मानून आपली सेवा करते. भाग्य समजा, आभार माना देवाची. चांगली कुलाचारी स्त्री तुमच्या घरात तुमच्या पोरासोबत नांदायला आलेली आहे. थोडा आहे त्या दर्जातून खाली यावं लागतं. विनयानं जगलं की प्रपंचही गोड होतो आणि परमार्थही गोड होतो माणसाचा. विनय पाहिजे आयुष्यामध्ये, तो स्वभावात दिसला पाहिजे, नाटकात नाही. कॅबिनेट मंत्री मांडी घालून कीर्तनाला बसता, हा विनय आहे आयुष्यात जोपासलेला. साहेब आपण नशिबवान आहात, आम्ही अनेक पुढारीची पोरं पाहिली या राज्यातली. या विशाल महाराज खोलीनं 17,000 कीर्तन केली. माझ्या नशिबी देवानं सामान्य कुटुंबातलं पोरगा मी. तुम्ही जसं सामान्यातून प्रवास चालू केला, माझ्यासारखं माझ्या वडिलांनी 11,000 रुपयाच्या मोटरसायकलवर फिरवलेलं पोरग विदेशात
भारताच्या बाहेर पहिल्यांदा टाळ वाजता का दुबईत कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या नशिबी देवानं दिलं. 17 कीर्तनं टेलिव्हिजनला केली, 17,000 कीर्तनं राज्यात केली. पण मी आधी बोलून गेलो तुम्ही यायच्या आधी, ज्यांच्या घरी वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, ज्यांच्या घरी उत्सव होतात, ज्यांच्या माध्यमातून सप्ताह आयोजित केल्या जातात, त्यांच्या परिवाराला बसण्याकरता तिथं ट्रीटमेंट वेगळी असते आणि त्यांच्याकरता माणसं वेगळी असतात. तुम्ही नशिबवान आहे पाटील साहेब, देवानं तुमच्यावर सगळ्यात मोठी कृपा, समाजाचं प्रेम दिलंच, पण समाजाच्या प्रेमाची सांभाळ करण्याची शिदोरी 2 रत्न परमेश्वरानं विनयाची तुमच्या पोटी घातली. ही तुमच्या जीवनातली खूप मोठी उपलब्धी आहे. त्या प्रतापरावांचा आमचा 1 दिवसाचा संबंध आहे, त्यांच्याशी बोलणं आहे. विकीबाबाशी माझं फार बोलणं झालं नाही, पण प्रतापभाऊंशी बोलणं झालं. त्यांचा विनय पाहला, मुलांमध्ये सर्वसामान्यामध्ये मिसळणं पाहिलं. मी त्या प्रेमाला, त्या वागणुकीला मनापासून भारावून गेलो. आणि संप्रदायामध्ये हे लागतं. अरे आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारींच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होता. इथं ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्हाला VIP दर्शन पाहिजे. अरे येळ्या तिथं देवता रांगेत उभे, तू काय तुझा दिवा चमकून राहिला. विनय लागेल ना परमार्थामध्ये. देव आहे तो. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, या जगातलं झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो परमात्मा आहे. ज्याचं घर आहे त्याला सुरक्षित ठेवतो, यात काय नवलंय मित्रा. अरे ज्या पक्षाचं घर नाही त्याला सुद्धा रात्रभर झाडावर झोपवतो, पण उद्याच्या दुसऱ्या दिवशी आकाशात भरारी घ्यायला भाग पडतो, परमात्मा आहे. समुद्रात जा. मी दापोलीला गेलो आता काही दिवसापूर्वी, रामनवमीला माझं कीर्तन होतं. माझी खूप दिवसाची इच्छा होती मासेमारीच्या नावेत आपण समुद्रात कधी बसू. मला सुवर्णदुर्ग किल्ला पाहायचा होता. त्या दापोलीत 5 पंढरी नावाचं गाव आहे, त्या 5 पंढरीतच सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला. कान्होजी पांगरे आरमार प्रमुख त्या किल्ल्याचे. नावेत बसलो मासेमारीच्या. प्रामाणिकपणानं सांगतो, त्या मासेमारीच्या बोटेत बसल्यावर, त्या नावेत बसल्यावर देवाची ताकद कळत होती. ते 1000 किलोमीटरवरून येणाऱ्या समुद्राच्या लाटा. नदीला जास्त पूर आला, पाऊस जास्त झाला तर पाळदीच्या बाहेरचा नाला ऐकत नाही राजे हो. समुद्राजवळ जा, परमात्म्याची ताकद कळते. इथं ज्याला गुरमी आहे त्याची गुरमी शांत होते समुद्राजवळ. ज्या समुद्राला कुठला अडकण नाही, कुठला बंधारा नाही, कुठलं धरण नाही, पण 1000 किलोमीटरवरून आलेली समुद्रातली लाट किनाऱ्यावर येऊन शांत होते. कोण करतं तिला? ज्ञानोबा आहे त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत देतात. आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही, आपलं दुर्दैव आहे. ज्ञानोबा आहे बोलतात, मी रिगालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी, ही पासूची डिपोडी विरेची ना. घराची घर उद्ध्वस्त होतात, पण तुम्ही कधी असं ऐकलं का हो की समुद्रानं 1000 घरं विरघळवली, माती संपली, डिसूळ झाली, ही बिल्डिंग समुद्रानं केली नष्ट. असं पाहिलं? नद्यांनी घर उद्ध्वस्त केली, समुद्रानं नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी. ही सत्ता कोणाची आहे? जगन्यंतेची आहे. माणसं म्हणता विज्ञान पुढं गेलं. विज्ञान पुढं गेलं? अजून विज्ञान तिथपर्यंत पुढं गेलं नाही. विज्ञान त्या दिवशी प्रगल्भ होईल तर चोर पकडायचं मशीन आलं, चपात्या बनवायचं मशीन आलं, भाजी बनवायचं मशीन आलं, भांडे धुवायचं मशीन आलं, कपडे धुवायचं मशीन आलं. पण एक मशीन अजून विज्ञान निर्माण करू शकलं नाही. इकडून चपाती घालायची आणि चपातीच्या मोबदल्यात रक्ताची धार बाहेर काढायची. चपाती भाकरी खाऊन रक्ताची धार बाहेर काढणारा जगन्यंता परमात्मा आहे, लक्षात ठेवा. हे विश्व तो चालवतोय. आपल्या अकलेचं दिवाळ बाजारात काढू नये. देव, अरे देवावरती विश्वास असला पाहिजे मनुष्याचा प्रचंड. अधिराज्य गाजवतो परमात्मा, अधिपती येतो विश्वाचा. पोषितो जगासी पोषितो जगासी पोषितो
लाडे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो कोण सांभाळतं रे बाबा. नाही नाही आपण म्हणतो हे सगळं आपोआप चाललंय. निसर्ग चालवतो. निसर्ग 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 म्हणजे काय. गुरुजी गणपती बसवायचा का शाळेत. नाही रे आपण करतो आपल्या शरीराने सगळं. कोण कशाला देव. वारकऱ्याच्या पोरांना ऐकलं राग आला. कसं बोलू शकता तुम्ही शिकलेली माणसं असं. गुरुजीचं बरोबर नाही पण उत्तर देऊ शकत नाही. ते सामान्य वारकऱ्याचं पोरग शाळेत दुसऱ्या दिवशी लवकर गेलं. गुरुजी म्हणता गणपती बसवायचा नाही शाळेत. ते पोरग गेलं आणि त्यानं फळ्यावर गणपती बाप्पाचं चित्र काढलं आणि जागेवर जाऊन बसला. गुरुजी आले आणि पाहिलं. वा कोणी काढलं रे चित्र. तू काढलं का रे. नाही गुरुजी. तू रे. नाही गुरुजी. तू रे. राम्या. नाही नाही मी पण नाही. तू श्याम. नाही मी. अरे कोणी काढलं मग. ज्यानं काढलं होतं तो म्हणे गुरुजी आपोआप आलं ते. मूर्ख आहेस का रे. अरे चित्र काढणारा कोणी असल्याशिवाय चित्र निघत नाही. गुरुजी या छोट्याशा फळ्यावर जर चित्र काढणारा कोणी असल्याशिवाय चित्र निघत नसेल गुरुजी तर पाहे विश्व. या विश्वातला हा आशिया खंड. या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश. या भारत देशातला हा संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र. या महाराष्ट्रातला हा जळगाव नावाचा मुक्ताबाईचा बहिणाबाईचा जिल्हा. या जिल्ह्यातला हा धरणगाव नावाचा छोटासा तालुका. या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटंसं पाळदी नावाचं गाव. या पाळदी नावाच्या गावातली ही छोटीशी शाळा. गुरुजी या छोट्याशा शाळेतल्या छोट्याशा फळ्यावरचं चित्र काढणारा कोणीतरी लागतो गुरुजी. तर ज्यानं या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो. जेने हे विश्व निर्मियाले महर्षी देवा संस्थापिले एकवी स्वर्गाले धरियले सत्ता मात्रे आपुलिया विश्व त्याच्या सत्तेत त्यानं ज्याच्यावर कृपा करावी अशी अपेक्षा असेल. का चालले थांबा ना थोडं जरा आला आता. थांबा त्या मानानं भरपूर वेळ दिला तुम्ही आम्हाला. आता जी छोटी छोटी पोरं आहे ते बसू शकत नाही. त्यांना वाटतं 1.5-2 तास चाली एकच चित्र आहे. जाहिरात नाही ब्रेक नाही. काय पाहते सहनशीलतेला अंदाज असतो ना. ओ जमाना अच्छा था. 20 वर्षा अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टीव्हीत. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. किती चॅनल होते. एकच. ते पूर्ण वेळ दिसत नव्हतं. मला आठवतं माझे वडील सरपंच होते साहेब. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे सवय लागते ती. मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला म्हणायचे बाबू टी व्ही लाव. मी टी व्ही लावायचे. आमच्या घरी शटरचा टी व्ही होता. माझे वडील 3 भावंड. टी व्ही म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट खळाला ते उघडायचा. तो उघडायचा लावायचा बा टी व्ही. चित्र नाही. माझ्या वडिलांनी मला वरती चढून द्यावं. त्यावेळेला छत्र्या नव्हत्या अँटीने. मी माझ्या गावावर माझं गाव कुरा काकोडा इथून म्हणजे जळगावून 100 किलोमीटर. जळगाव जिल्ह्यातलं शेवटचं गाव. कारण आमच्या वडोद्याच्या पुढं जिल्हाच नाही आपला जळगाव. साहेब आमच्या गावात आले बऱ्याचदा. फक्त माझ्या घरी आले नाही. पुढच्या वेळेस या साहेब. सगळ्या अडचणींवर मात करून या. तिथं बऱ्याच अडचणी आहे. या वारकरी संप्रदायाचा एक उपासक म्हणून या. मी तुमचा प्रचंड चाहता आहे. तुमच्या बोलण्याचा प्रचंड चाहता आहे. आज एकमेव माणूस आहे 10 अडचण सांगितलं अरे हरा इस्लाम का भगवान भगवान का सफेद ईसा है का लेकिन उससे भी अच्छा तिरंगा हिंदुस्तान का. साहेबांचं वाक्य काय ताकद आहे. नशिबान आहे ते. इंद्रहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसमोर भाषण करून पाठीवर थाप घेतलेले रत्न आपल्या जळगाव जिल्ह्याला लाभलं. आपण नशिबवान माणसं आहे महाराज. माझ्या जिल्ह्याचं वैभव आहे. अरे इतकं मोठं पद आणि इतकी मोठी कर्तृत्व संपन्न ही कारकीर्द गाजवायला फार जाम झाली माणसं राव. ताळामेळ बसून राहिला नाही. आता काय सांगावं तुम्हाला. सोपं नाही ते. आनंद आहे. मी माझ्या घरावरचा अँटीना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 आणि वरून खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला कार भाऊ आलं काय. तो म्हणे मुंग्या आल्या गड्या तू फिरो इन चित्र. ते फिरवता फिरवता चित्र यायचं पण चित्र आनंद देणार होतं. ज्ञानेश्वर महाराज तुम्ही तारीख घेताना काही पूर्ण भंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं. त्यामुळे तुम्ही काही क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर. वेळ संपली कीर्तन संपलं.
चित्र आनंद देणार होतं. 1.25 साला जर तुम्ही दूरदर्शन नावाचं चॅनल लावलं, अहो गल्ली बोळातून आवाज यायचा, आपण शेतकऱ्याची पोरं आहे महाराज. ओ भैया भैया रे ओ भैया 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 गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे करे धीरे से गाड़ी करे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार हाकने वाला चैला चबीला बैठने वाला लाल ओ भैया मोरे भैया 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 गाड़ी वाला धीरे आकरे धीरे से गाड़ी आकरे धीरे से गाड़ी आकरे धीरे से गाड़ी आकरे धीरे से गाड़ी आकरे. 2-4-5 वर्ष गेले, गाणं बदललं पण चांगलं होतं. चल रे सरजा चल रे सरजा चल रे राजा बिगी बिगी अरे बिगी बिगी चल रे सरजा चल रे राजा बिगी 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 डौलान डौलान नगाव मोठा वरत गाव काळ मातीत मातीत टिपण झालं ते टिपण झालं ते टिपण झालं ही गाडी आई धन धान देई ओ आमची माती. पाठव तुम्हाला बरेच अँटीने फिरवलेली दिसत आहे तुम्ही सुद्धा. आवाज यायचा गल्ली बोळत, पण चांगलं होतं. आता तुम्ही टीव्ही लावा, टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे भाऊ, कधी बैल राहिला नाही. आता एक दिवस माझ्या आजीनं जाहिरात पाहिली टीव्हीला. जाहिरात अशी होती, दूसरी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ाई खिल खिल जाए सबकी पसंद निरमा वॉशिंग पावडर निरमा. माझी आजी म्हणे भाऊ काय म्हणते ती बाई? म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ निघतील. आमची आजी म्हणे तिला सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ निघतीलही, पण तू कपडे तर घाल. तू कपड़े घालत नहीं तो धोतो काय? सब चोतों के बाजार में फतरों का व्यापार चल रहा दुनिया में. पोर ब्रिलियंट आहे महाराज. तू उठल्यामुळे आम्ही इतके बाजूला आलो बघ बरं. आता थोडा वेळ बसलं ते. आता कसं त्याच्या आवडीचा माल पुरवला की मग ते चेहरे फ्रेश राहतात. क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले तो हंस रहे, सुनते नहीं है कान में. अरे अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए की श्रोता जगत से हिलता नहीं. थोडं परिवर्तनाचं पाऊल टाकावं लागेल ना पुढं. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक सांगले तर म्हणतील चला. पोर नाद नाही महाराज, ब्रिलियंट पिढी ती, नाद नाही करू शकत तुम्ही त्या पोरांचा. एकदा आमच्या शाळेला आग लागली, सगळी पोरं शाळा विजवत होती, एक पोरं ग्राउंडवर नाचत होतं. मी त्याला म्हटलं मूर्खा, सगळे शाळा विजवून राहिले तू नाचून राहिला का नाचतोय? तो म्हणे आगीचा अंदाज पाहून मला असं वाटतं शाळेला तुम्हाला 8-10 दिवस सुट्टी द्यावी लागणार आहे. तसंच झालं. आठवडाभर आमची शाळा बंद, 9 दिवसाने शाळा सुरू झाली. खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला. ते पोरग पुढंच बसलेलं होतं. मी त्याला म्हटलं बाबू, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे रे? तो म्हणे गुरुजी आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे, आणि त्यातूनही तुम्ही वाचले ही दुर्घटना आहे. नाद नाही म्हटलं गाड्या इथून पुढं पोरांचा. म्हटलं पोरं म्हणजे लई हुशार आहे महाराज. चला तुम्हाला सांगत होतो, आहे तिथून दिन व्हाव, आहे तिथून. तुम्हाला सामान्य उदाहरणातून पटवून देतो. छोटी छोटी दिन झालं ना, राक्षसाला मिळालं. 2 उदाहरणं सांगतो आणि सेवा संपवतो, ऐका. कृष्णावतारामध्ये कंसानं देवाला मारायला पाठवलेली पहिली बाई आहे, तिचं नाव पुतना.
साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळं मॅचिंग होतं तिचं. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला? मी नव्हतो, पण मी गाथा वाचलाय. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. ती देवाकडे गेली. आता ती काही सद्भावनेने गेली होती. नाथ महाराज भागवतामध्ये ओवी देतात, गोड ओवी. विषय घेऊन आणि जस्तना पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तै क्षणी उद्धरती. विष भरून आली, कपट होतं तिच्या मनात. देवाच्या दरबारात आली. कोण होती पुतना? ती नुसती पुतना नव्हती, ती वामन अवतारातली राजा बलीची मुलगी होती रत्नमाला. ज्या वेळेला वामन रूपातला देव तिनं पाहला, आपल्या बापाला काही मागायला आलेला आहे, अरे हा देखना ब्राह्मण आला. तिनं पाहिलं ते, तिचं ममत्व जागं झालं. महाराज ममत्व जागं झाल्यावर त्याचं पालकत्व करावं लागलं. ममत्व जागं होतं त्यावेळेला जिल्ह्याचं पालकत्व चांगलं निभावलं जातं. नुसतं पालकमंत्री व्हायला अर्थ नाही, ममत्व असलं पाहिजे. आणि इथं ममत्वाचं पालकत्व जळगाव जिल्ह्याला मिळालेलं आहे. ममत्व आहे, अंतःकरणात ममत्व लागतं ना पालकत्व निभावायला. तिचं ममत्व निर्माण झालं आणि मग पालकत्व जागं झालं. ती म्हणे असं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी त्याला स्तनपान करूलं असतं. असं कुठं म्हटली ती? मनात, मनातल्या मनात झालं. भगवान म्हटले तथास्तु, काळजी करू नको, तुला मला दूध पाजायचे, मी येतो तुझ्या मांडीवर, पण आता नाही. कृष्ण अवतारात काहीच वेळाने याने तिच्या बापाजवळून 3 पावलं भूमी घेतली. 2 पावलात त्रैलोक्य आटलं आणि 3रं पाऊल कुठं ठेवू? रडत होता राजा बलीचा मुलगा. का हो, त्रैलोक्य दान केलं राजेवा आमच्या बापानं, आणि आमच्या बापाच्या मस्तकावर पाय ठेवता कोण देव म्हणेल तुम्हाला? भक्त प्रल्हाद हजर होते तिथं. भागवतात 7 स्कंदात विस्तारानं त्याचं चरित्र कथा आहे. वेड्या असा मध्ये येऊ नको. अरे तुझ्या बापाने केलेल्या सेवेचा हाच फायदा आहे की देवानं यावून तुझ्या बापाच्या मस्तकावर पाय द्या. देऊ दे. दिला. रडायला लागली ती रत्नमाला. ती म्हणे माझ्या बापाला पाताळात घालतो. राम 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 राम. हा निर्दयी आहे, हा वरून दिसायला चांगला आहे, याचं अंतःकरण निर्दयी आहे. असा जर मला भेटला असता तर मी त्याला मांडीवर घेतलं असतं दूध पाजायला आणि पाजलं असतं विष. भगवान म्हटले विष पाजायचं, विष पाज, पण मी तुझ्या मांडीवर येईल. तुझी इच्छा झाली ना? तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पुतना झाली आणि भगवंताला मांडीवर घेतलं. यशोदेला म्हणते आण तुझं बालक. देवाला मांडीवर घेतलं. अगोदर म्हणे याला कंस घाबरतोय, अरे हे बालक आहे, हे बालक आहे, हे बालक आहे. हा बाबा जसा तिला बिलगला, जशी ओढायला सुरुवात केली तशी ती म्हणे बालक नाही, ही टेक्समोची मोटर आहे. सर यानं दूध काय, रक्त काय, पंचप्राण काय, सगळं ओढूनच घेतलं. ती म्हणे अरे सोड मला, अरे सोड मला, अरे सोड मला. तो म्हणे पुतणे मी अगोदर कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं तू राक्षसीन जरी असली तरी तुझी कास ओटात धरली बाई. मारायला आलेलीची जर कास मुखात धरण्याचं भाग्य मला भेटलं असेल या कृष्णाला तर माझा स्वभाव आहे. अगं तुला आई म्हटल्याशिवाय आता सोडू कसा? याला म्हणतात कृपावंत किती. दिनाकरता इथून पुढची सगळी चरण म्हणायची. त्यांचा 12वा ही माता, त्यांचं ओझं वाहतो. कोणाचं वाहलं? अनेकांचं वाहलं. अनेक पुरावेत, अनेक दाखले. नाथ महाराजांकडे 750 रुपयाचं कर्ज झालं होतं. कर्ज झालं, कर्जबाजारी माणूस झाला. एकदा रिवर्स आला की जगात चर्चा करावी लागत नाही, आपोआप त्याचा प्रचार प्रसार होतो. तसंच झालं महाराज. नाथ महाराजांचा कीर्तन झालं, वाड्यात चाललेले श्रीखंड्या हिशोब करत होता. सेवक नाथ महाराजांचा श्रीखंड्या कोण होता माहितीये तुम्हाला? विचारलं का रे काय म्हणते आपला बजेट? तो म्हणे यंदा कर्ज झालं महाराज. किती? 750 रुपयाचं. होईल सगळे ठीक. दिवसामागे दिवस निघत गेले. 550 रुपयाचं कर्ज. काही इतकी गुरमी पैशाची? बरं नाही सावकार, हिशोब करा. हिशोब केला. व्याजासहित रक्कम सांगितली. पूर्वी कसण्यात पैसे ठेवायचे. कसना सोडला पोटाचा आणि पैसे काढले पाडदीकर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नाथ महाराजांचं चरित्र वाचा. बरोबर पैसे तितकेच हो, व्याजासहित तितकीच रक्कम काढून दिली. पावती घेतली, सही केली. सावकारानं पैसे पोच पावलं.
सावकाराच्या बायकोला वाटलं कोणीतरी आलंय, पाण्याचा ग्लास घेऊन जावा. आली, घ्या बाबा. ताई, अहो मालकाच्या अगोदर गडी माणसं पाणी पित नाही. आमचा मालक उपाशी आहे हो, सांगा हो तुमच्या नवऱ्याला अशी शपथ घालू नका कोणाला. राग आला नवऱ्याचा. पावती घेतली, घरी आले. नाथ महाराजांना डोळा लागलेला होता. ज्ञानेश्वरी शुद्ध करत होते नाथ महाराज. त्यावेळेला ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं काम ज्ञानोबारांनी नाथ महाराजांना दिलं होतं. तो हा काळ आहे, ही घटना घडली तेव्हा. त्या ज्ञानेश्वरीत पावती खोसून ठेवली, पाठ झाली आणि सावकाराची बायको रडायला लागली. संपलंय माझं कीर्तन. सावकाराची बायको रडते म्हणते, मालक ही पांडुरंगाची मूर्ती माझ्याकडे पाहून हसत नाही हो, बोलत नाही हो माझ्याशी आज. मालक जरा सांगा ना तिला काय झालं, आपलं काही चुकलं असेल का मालक? तुम्ही नाथ महाराजांना शपथ घातली, त्याचा राग आला असेल का हो पांडुरंगाला, विठुरायाला? देव कृपाळू आहे हो मालक, साधूचा शाप घेऊ नका. पोरांना कमरेला कपडा राहणार नाही आपल्या. इतकी गुरमी बरी नव, जा जरा जा, बरी नाही मालक. संताची क्षमा मागा असं म्हणते. हो, वाड्यात आला सावकार, लोटांगण घातलं. बाबा तुमचा नोकर येऊन गेला, पैसे देऊन गेला, आमची बायको नाराज झाली माझ्यावर, मला क्षमा करा. संत क्षमाशील आहे, तुम्ही शांतीब्रह्म आहे बाबा, माफ करा. नाथ महाराज म्हटले, अरे तुझ्या पैशाची व्यवस्था होत नाही आमच्याकडून. मिळाले बाबा पैसे, कोणी दिले? अहो नोकर आला तुमचा. माझा नोकर? हो, रात्री येऊन गेला. अरे जेवलो नाही गड्या मालक, सावकारा काय नोकर? अहो बाबा येऊन गेला, मी पावती दिली. ज्ञानेश्वरीचं पान उघडता बरोबर पुढं पावती हजर आहे. रडायला लागले नाथ महाराज. बघा बघा बाबा, माझी सही येते बघा, तुमचा नोकर येऊन गेला. सावकारा, अरे लेका मी नोकर पाठवला नाही रे, तो नोकर झाला. मी काय नोकर पाठवू वेड्या? एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषीचे सोसी गर्भवास. नाथ महाराजांच्या वाड्यातला नोकर होतो पाळदीकर. विनयानं कीर्तन परंपरा जीवनात उतरवा, पांडुरंगाची सेवा करा, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करा. आपला नोकर नाही पण आपला मालक झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि आपल्या घरचा नोकर व्हावा याकरता मी कीर्तन करत नाही, तुम्ही कीर्तन ऐकत नाही, पण त्यानं आपला मालक व्हावा ही इच्छा तुमच्याही मनात आहे, आणि त्यानं माझा मालक व्हावा ही इच्छा माझ्याही मनात आहे. होईल का हो? निश्चित होईल. त्यांचा भार वाही माथा. नाथ महाराजांचा वाला तुमचा सुद्धा होईल. करी योगक्षेम चिंता योग आणिलही अनन्या चिंतयंतो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. योग आणिलही आणि त्याचा क्षेम करेलही. बोलो निधी वाट करी धरुणी दावी नीट. तुम्ही सन्मार्गाने चालता चालता तुमची पोरं जर बिघडली, पापाच्या दिशेनं जायला लागली, तुम्ही परमार्थ करा. तुमच्या पोरांना पापाच्या रस्त्यावरून सरळ मार्गाला आणायला देव कारणीभूत ठरेल. इथं बरेच बाप हैराण झाले, पोरांना सरळ मार्ग दाखवता दाखवता बसत नाही, त्यांचं जमत नाही. का? वाट दाखवणारा देव लागतो महाराज. वाट लावणारे अनेक भेटतील, पण बोलो निधी वाट करी धरो निधावी नीट. त्यांचा भारवाही माता करी योगक्षेम चिंता. 11:05 कमी. कीर्तनाची वेळ संपलेली आहे. महाराजांचा आग्रह आहे, पण वेळेच्या मर्यादेच्या उल्लंघन करणं मला उचित नाही. तुमची सगळ्यांची इच्छा आहे पिंगळा म्हटला पाहिजे, पण वेळ भरपूर झालेली आहे. त्यामुळं महाराजजी एक 15 मिनिटं जास्त घ्या. अगोदर विठोबा रुक्माई, नंतर पिंगळा. सध्या पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही असं पश्चिम महाराष्ट्रातलं नाहीये. तुझा मोंगळा झाला तरी चालेल, पण तू पिंगळाच म्हण. आनंद आहे तुमचं. आधी आपण पिंगळा घेऊ, अस्ताव्यस्त नाही होणार. अस्ताव्यस्त होणार नाही. आपण लगेच वेळ देऊ. नाही, मंडळी आमची लगेच. विडोबार खुमाई पाळदी खुर्द संताजी मित्रमंडळ, आकाशबाम परिसर मित्रमंडळ, भीमज्योत मित्रमंडळ, क्लासमेट ग्रुप मित्रमंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मित्रमंडळ, कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. पाडधी बुद्रुक श्रीराम मित्रमंडळ, जिद्दी दुर्गा उत्सव मंडळ यांनी कृपया लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचंय. वेळ न घालवता कृपया करून विनंती आहे.
महाराज जी अकराच्या पुढे कीर्तन करत नाही, आपण विनंती केली या ठिकाणी महाराजांसोबत लाभलेले आमचे विनोद भाऊ आणि आदरणीय आमचे शेखर भाऊ वानखेडे सावदेकर, खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आज बारको महाराज वावडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गुरुमाऊली साऊंड सर्व्हिसचे संचालक जितू भाऊ साडुंके आणि ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनलचे मालक दिनेश भाऊ पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातून आलेली सर्व भाविक मंडळी, महाराज मंडळी, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. चला 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 पटकन. हे भूषण पटकन पटकन हार घालायचा आणि पुढे चालायचं. तिकडनं खाली उतरा, त्या साईडनं खाली उतरायचं. हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार घुमाई गोपार ओढा ओढा गोपार घुमाई गोपार घुमाई. हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि फोटो नंतर काढा. कृपया ज्या मंडळाचं झालं त्यांनी पुढे चालायचं. बोलोनी दिवाट करी धरोनी दावी नीट त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. तरुण बांधवांना धन्यवाद. एवढे हार घालत होतो त्या दिवशी तेव्हा मला असं वाटत होतं पोळ्याच्या दिवशी बैलाला कसं वाटत असेल. वेगळी मजा असते. प्रेम आहे तुम्हा सगळ्यांचं. या राज्याची लोकसंख्या 14 कोटी आहे. त्यातली 7-8 कोटी माणसं आमची कीर्तन ऐकतात. हा सर्वसामान्य पोराच्या आयुष्यातला विजय.
नाही की नाही? आनंद आहे. वारकरी संप्रदायाची अलौकिक ताकद आहे. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा कोणाचं ऐकत बसाल? झुंबराबर झुमशराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. हा, संतांचं. अन्यथा काय परिणाम होईल त्याचं प्रकरणच पिंगळा नावाचं आहे. हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही हे जरी नाही तरी दुसरा येईल. हे जरी नाही सब एक साथ. वा वा वा. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी काळ बांधून देईल. सरत शेवटी काळ बांधून देईल. आमचं काय बा जाईल. आमच्या काय जाईल. बोली बोली तुझे का पिंगा भावारी. हे पिंगा भावारी. बोली बोली तुझे का पिंगा भावारी. पिंगा माधवारी. बोली बोली तो रेखा पिंगा माधवारी. पिंगा माधवारी. बोली बोली तो रेखा पिंगा माधवारी. वर्तमान कुठे दादा, वर्तमान कुठे. वर्तमान कुठे झालं. वर्तमान कुठे. वर्तमान कुठे तुमचे वर्तमान वर्तमान कुठे झालं. वर्तमान कुठे. लटकन बोलू आम्ही वर्तमान कुठे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कुठे. लटकन बोलू आम्ही वर्तमान कुठे. बोलू आम्ही वर्तमान कुठे. वर्तमान कुठे दादा, वर्तमान कुठे. वर्तमान कुठे दादा, वर्तमान कुठे. वर्तमान कुठे झालं. वर्तमान कुठे. बोलू आम्ही वर्तमान कुठे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कुठे. लटकन बोलू आम्ही वर्तमान कुठे. लटकेनं बोलू आम्ही वर्तमान कुठे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई विनंती. हात वर टाळी वाजवली. हात वर. अवघा हात वर टाळी. अवघा तांगड दिला गे. अवघा तांगड दिला गे. तांगड दिला गे. अवघा धागड दिला गे. अवघा धागड दिला गे. अवघा धागड दिला गे. अवघा धागड दिला गे. नको 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 घालू पिंगा गे. 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 पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा गे. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 तांगड दिला गे. अवघा तांगड दिला गे. अवघा तांगड दिला गे. अवघा तांगड दिला गे. अवघा धागड दिला गे. धागड दिला गे. अवघा धागड दिला गे. अवघा धागड दिला गे. दाताचं दातवण घ्या ग कुणी. भाऊ जरा सगळ्यांचीच इच्छा आहे. तुम्हाला उभं राहावंच लागेल. वा वा. चला. हॅलो. टाळ द्या. सुया घ्या. जाना घ्या. मनी घ्या. नाही वरती या. थांबूया. प्रताप भाऊ. प्रताप भाऊने पुढे यायचंय. प्रताप भाऊ. विकी बाबा. सब एक साथ. एक टाळी एक साथ. व्यासपीठावर यायचंय. गुड. वा वा दादा वा.
प्रेम खाली हृदयात हो हो दान मागायात आलो दान मागायात दान मागायाच आलो दान मागायाच हो दान मागायाच आलो दान मागायाच दातवन घ्या ग कुणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 हे दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळामणी दादाचा दातवाला घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं दातवन घ्या ग कुणी हे कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारी दिवाला मल्हारी दिवाला हे माझ्या मल्हारी दिवाला मल्हारी दिवाला मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी दौर फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका दौड फिरवितो मी डुगु डुगु ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही टुकू टुकू ऐका डुगु डुगु ऐका हात हात सब एक साथ धन्यवाद धन्यवाद सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी ओ पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी धन्यवाद धन्यवाद जय हो वाह वाह